पोटनिवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। खरं तर बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी महायुती प्रयत्न करते। तसा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला, पण असं करताना काँग्रेस पक्षाला त्यांनी विचारात घेतलं नसल्याचं चित्र समोर आलंय। कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गेल्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावरती होत्या, पण त्यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली नसल्याचं पाहायला मिळालं। तसंच या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांशी संपर्क साधल्याचं ऐकिवात नाही। खरं तर माजी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच काँग्रेस उमेदवार देऊ शकतं असे संकेत दिले होते, पण राष्ट्रवादीने मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं। आणि दुसरीकडे न्यूज 18 मराठीला बोलताना तर पार्थ पवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला धमकीच देऊन टाकली। त्यामुळे संपर्क न साधल्यामुळे नाराज झालेली काँग्रेस दुखावली गेली आणि त्यांनी आता अर्ज माघारी न घेण्याची भूमिका घेतली। तर सुनेत्रा पवार यांना निवडणुकीला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। बारामती पोटनिवडणुकीचा तिढा सोडवण्याकरता आता भाजपकडून ही पुढाकार घेण्यात आलेला आहे। विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 मराठीला माहिती दिली आहे। भाजप नेतृत्वाकडून बारामती निवडणूक बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत। भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। बारामती पोटनिवडणूक बिनविरोधच व्हावी अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आणि राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेतृत्व नाराज झालं आणि यानंतर आता भाजपकडून प्रयत्न झाल्यास काँग्रेस माघार घेणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आणि अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल झुरी आपल्या बरोबर आहेत। राहुल, तसं बघायला गेलं तर यंदाची बारामतीतली विधानसभा पोटनिवडणूक ही जी आहे ती भावनेच्या लाटेवर आहे, पण या सगळ्या याच्यात शड्डू ठोकून आहे काँग्रेसचा उमेदवार। भाजपकडनं देखील प्रयत्न केले जातात की या उमेदवारांनी माघार घ्यावी, पण या प्रयत्नांना यश येईल का? अगदी बरोबर आहे। खरं तर विशाल, अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ज्या पद्धतीनं सर्वच राजकीय पक्षांनी एक तयारी दाखवली होती की बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध केली जाईल, मात्र तसं होताना दिसत नाही। आणि त्यातच राष्ट्रवादीचे नवे नियुक्त खासदार पार्थ पवार यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेसवर टीका केली होती त्यामुळे काँग्रेस नेतृत्व दुखावलं गेलं। यापूर्वी देखील सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेतृत्वाची भेट न घेतल्यानंतर कुठंतरी एक इगो क्लॅशेस यामध्ये झाले आणि त्यानंतर आता भाजपनं या संपूर्ण गोष्टीमध्ये पुढाकार घ्यायचं ठरवलं। एकंदरीत बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वारंवार भाजपकडून किंवा एकंदरीत बारामती पोटनिवडणूक बिनविरोध कशी करता येईल यासाठी प्रयत्न केले होते। आता मात्र चंद्रशेखर बावनकुळे जे की राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी हजेरी देखील लावली होती। आता मात्र काँग्रेसला थांबवण्यासाठी किंवा ही निवडणूक महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पाळत असताना बिनविरोध कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न जे आहेत ते भाजपकडून केले जातात। आणि यापूर्वी काही वेळापूर्वी झालेली सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांची भेट असेल, यानंतरच काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाकडून स्वतः मुख्यमंत्री किंवा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मध्यस्थी जी आहे त्याचा प्रयत्न केला जातोय। एकंदरीत बघितलं तर बारामती निवडणूक ही केवळ भावनिकतेच्या लाटेवर म्हणजेच अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बिनविरोध व्हावी हा संपूर्ण पक्षाचा अजेंडा असताना देखील ज्या पद्धतीनं काँग्रेसचा एक दुखावलं गेलं त्याला कुठेतरी सावरून आता ही निवडणूक कशी बिनविरोध करता येईल यासाठी थेटपणे मुख्यमंत्र्यांपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत आणि भाजपच्या पक्षनेतृत्वापर्यंत याचे प्रयत्न जे आहे ते केले जाताना दिसत आहेत। विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। अशा परिस्थितीत भाजप नेत्यांना काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्याच्या संदर्भात सांगितलं जाऊ शकतं, काँग्रेस नेत्यांची समजूत काढली जाऊ शकते, पण या प्रयत्नांना आता यश येईल का यासाठी वाट पाहावी लागेल। बघूयात नेमकं काय घडतं याबद्दल